चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे मोठी वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे हरिभक्त परायण भजन सम्राट आवाजाचे बादशाह ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची आणि त्यांना पाठीमागे साथ करतील आवाजाची धनी कैलासजी महाराज पवार संभाजीनगर आणि मृदंगाची साथ ओम महाराज नन्नवरे अगदी या तिघांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळणार आहे।
जाने माऊलीचे सा
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। बस एवढा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे कमी राहू दे शिट्टी नको वाज ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो मस्तका सो दीन रजनी श्री ज्ञानदेवा चरणी केला जगासी उपकार तारियेले नारी नर श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी। मस्त लागलं बघा ते बरण रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश बिकार। हे दुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा संत जीवनाला आईचा दृष्टांत दिलेला आहे। संत जीवन कसं आहे, संतांचं हृदय कसं आहे, तर ते आईच्या हृदयासारखं आहे। या जगामध्ये हजारो जण उपकार करणारे पण हजारो जणांचा दृष्टांत दिला नाही,
आईचा दृष्टांत संतांना दिला। आई कशी आहे तर संतांसारखी आहे, आणि संत कशा हृदयाचे आहेत तर ते आईसारखे आहेत। एक आईचंही वर्णन अभंगात आले, आणि आईसारखे संत कसे आहेत संतांचंही वर्णन अभंगात आलेलं आहे। आपण आपल्या तूर्त वेळेमध्ये या अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या राजुरी नावाच्या गावी। गेल्या 1 वर्षापूर्वी या परिवाराची ही आई निघून गेली। कैलासवासी स्वर्गीय वैकुंठवासी रतनबाई, कैलासवासी सौभाग्यवती रतनबाई दादा निरगुडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री दादा सोपानराव निरगुडे, त्यांचे चिरंजीव श्री आप्पासो दादा निरगुडे, त्यांचे नातू चिरंजीव कार्तिक आप्पासो निरगुडे व समस्त शोकाकुल निरगुडे परिवार यांच्या वतीनं आमच्या आप्पांनी त्यांच्या मुलांनी मगाशीपासूनच ते रडायला लागले। आईचं जाणं फार क्लेशदायक असतं, मला दुःखदायक असतं। लवकर गेली त्यांची आई। आशीर्वाद देणारी माय निघून गेली की घरामध्ये प्रेम राहत नाही, घरामध्ये कुणी सख्यत्व राहत नाही, प्रेमाचा सागर संपून जातो। पाठीवून हात फिरवणारी, कष्टातून बाजूला काढणारे मायबाप गेले की जीवन दुःखी बनत असतं। व्यवहारामध्ये तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे। व्यवहारामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरी देव जाऊ शकत नव्हता, म्हणून देवानं मायबाप रूपी देवच आपल्याला दिलेले असतात, आणि त्याच्यातलं एखादं गेलं की मग तो देव गेल्याची भावना, घरातलं सुख गेल्याची भावना निर्माण होत असते, आणि मोठं दुःख या परिवाराच्या जीवनामध्ये कोसळलं। आणि त्यांची ही आई देवाच्या घरी गेल्या वर्षी गेली, यांना सोडून गेली, आणि त्या निमित्तानं आपल्या आईला भगवतचरणी जागा मिळावी। वारकरी होती, ती संप्रदायाशी निगडीत होती, भजन करणारी, संप्रदायपूर्वक नित्यनेम वारी करणारी एक माता, आणि त्या निमित्तानं वारकरी कुटुंब आहे म्हणून वारकरी परंपरेमध्ये कीर्तनाद्वारे आपल्या आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी हा शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून या निरगुडे परिवारानं कैलासवासी रतनबाईचं हे वर्षश्राद्ध थाटामाटामध्ये करण्याचा संकल्प केला। आणि एक 7-8 महिन्यापूर्वीची तारीख या सगळ्या परिवारानं आमच्या डायरीमध्ये लिहून दिली, आणि त्याला अनुसरून आज येण्याचा योग निर्माण झाला। कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी, ही मंडळी आता मिळत नाही, त्यांच्या डायरीमध्ये व्यस्तता आहे। आता आपल्या सावेडीच्या सप्ताहाला 8 दिवस ही मंडळी आहे, मिळत नाहीत, ही मंडळी व्यस्त आहेत, पण अगदी प्रयत्नपूर्वक काय पाहिजे ते देऊन अशी मंडळी या ठिकाणी बोलवण्यात आली। त्यामध्ये हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार, ज्यांच्या चाली खूप गाजल्या, हे दुःखभंजन मै तो सुध बुध खोई तेरे प्यार में, अशा काही गवळणी, काही चाली महाराष्ट्राला वेड लावत त्यांच्या आजही महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाचा डंका आहे। असे आमचे कैलास महाराज पवार एवढ्या दुरून रात्रभर प्रवास करून आम्ही सगळेजण पोहोचलो। कैलास महाराज आले, त्यांना माझं वंदन। दुसरे आमचे ओंकार महाराज जगताप, आवाजाचा बादशाह, हा आभाळ फाटून जाईल पण त्यांचा आवाज काही फाटणार नाही, कितीही उंच जाईल, कितीही उंच जाईल, आवाज संपून जाईल पण आवाज काही संपणार नाही, पेटी संपून जाईल पण आवाज संपायचा नाही, इतका उंच आवाज आणि गोड आवाज ज्यांचा आहे ते आमचे ओंकार महाराज जगताप, त्यांना माझं धन्यवाद। मस्त आहे असं राहू दे बरं का। हरिभक्तपरायण ओंकार महाराजांनाही गोड छान, अगदी ते पण आळंदीवरनं प्रवास करून इथपर्यंत आले, त्यांनाही धन्यवाद। कृष्णा महाराज आहेत, आपण सगळी गावातील परिसरातील भजनी मंडळी, आमच्यावर प्रेम करणारी, संप्रदायावर प्रेम करणारी, सगळी संस्थेची छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी आपल्या कार्यक्रमाला वाजवण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 मृदंगाचार्य त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव आमच्या ओम महाराज नन्नवरे यांचं झालंय। जामखेड भागामध्ये आरणगावला मोठी संस्था आहे त्यांची, 150 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात। आता चापडगावला एक मोठा कार्यक्रम झाला, काल्याच्या कीर्तनात महाराजांनी एवढं वाजवलं की लोकांनी असे डोक्यावर त्यांच्या फुलं टाकून स्वागत केलं। असे हरिभक्तपरायण म्हणजे ओम महाराज नन्नवरे, अतिशय गोड पखावज वादक, लगीचा बास, स्पष्टता आणि गोड वाजवणं जेवढं लागतं तेवढं एखादी सुगरणबाई जशी बाजीला मीठ टाकत असते, कमी होत नाही जास्त होत नाही, तसं पखवाज किती वाजवला पाहिजे असा सुगरण पखवाजातला म्हणजे आमचा ओम आहे। ओम महाराज नन्नवरे यांना वंदन। आपण सगळी या कार्यक्रमाला पाहता ही शूटिंग करणारा आमचा ऋषिकेश म्हणजे माऊली HD चॅनल बरं का। आता हे कीर्तन तुम्हाला वर्षानुवर्ष यांच्या चाली, हे कीर्तन तुमच्या आईची आठवण आली की तुम्हाला पाहता येईल असं माऊली HD चॅनल प्रसिद्ध चॅनल आहे। संगमनेर भागातून, नाशिक भागातून ते या ठिकाणी उपलब्ध झाले, फार चांगली शूटिंग करतात, एडिटिंग छान करतात, आणि माझी कीर्तनं त्यांच्या चॅनलला आहेत। 2-3 लाख सबस्क्रायबर आहेत, चांगल्या प्रकारचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये या चॅनलचं आहे। हे कीर्तन आता उभ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आईचं नाव हे माऊली HD वाले घातल्याशिवाय राहणार नाही, त्या चॅनलवाल्यांनाही धन्यवाद। विनेकरी बाबा आहेत आमच्या संगतीमध्ये, ओंकार महाराजांच्या संगतीत युवा उद्योजक आमचे योगेश दादा शेजूळ ते पण या ठिकाणी उपस्थित झालेत, पुण्यावरनं ते उपस्थित आहेत। तदनंतर आमचे राजुरीकर, आता मी राजुरीला मोटरसायकलवर आलेलो, जुनं गाव आहे महाराज,
या गावाला मी विष्टा गाडी होती त्यावेळेला कीर्तनाला आलेलो आहे, मला आठवतंय. आता तुम्ही कृपावंत जन्म आलो त्याचे माझी जातीचे 5-6 अभंग माझी या गावात झालेली आहे. बराच वेळेला मी आलेलो आहे. राजोरी गाव आमचं तसं जुनंच आहे, कारण 2011-12 साली आमचे प्रकाश आबा सावेडीकर यांची भेट झाली अर्जुन महाराजांच्या माध्यमातून. आणि मग इकडं आलं की मग प्रकाश आबांकडे आम्ही थांबतो नेहमी सावेडीला. आणि त्या संबंधातून राजोरीकरांचंही प्रेम जुटलं. साखरे जास्त आहे तिथं, भावकीच आहे आमची नावं. त्यामुळे अगदी साखरेंचं प्रेम असल्या कारणानं सगळ्यांनी आज एक दुःखद घटना घडली. आपल्या संप्रदायातले एक दिग्गज आध्वर्यू ज्ञानेश्वरीचे प्रचारक किसन महाराज साखरे यांचं देहांत झाला. ते आज ब्रह्मलीन झाले, या मातीला सोडून गेले. साखरे नाम विख्यातम ज्ञानदानम परायणम. संप्रदायाला ज्ञानेश्वरीचा प्रचार ज्यांनी दिला. सिद्ध बेटामध्ये आपल्या डाव्या बाजूला गेले आपण कधी तर साखरे महाराजांचा साधक आश्रम आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार करण्याचं काम या महात्म्यानं केलं. ते आज ब्रह्मलीन झाले. 7वे मालक होते. मोठी परंपरा साखरे घराण्याची आज संपून गेली. त्यांना भावपूर्ण आदरांजली आपण समर्पित करूया. आणि आज या राजुरी गावामध्ये या निरगुडे परिवारानं, या मुलानं, परिस्थिती नाजूक आहे त्यांची, तरी सुद्धा एवढा कार्यक्रम करणं सोपं नाही. आमच्या आईला देवाच्या पायाजवळ जागा मिळाली पाहिजे. तिच्या कर्तृत्वानं, तिच्या कष्टातून, तिनं दिलेल्या संस्कारातून आमचं जीवन उमललं असेल तर त्या आईला भगवतचरणी जागा मिळावी हा उद्देश मनामध्ये ठेवून या मुलांनी परिस्थिती नसताना एवढा खर्च केला, एवढी मंडळी बोलवली. पण अगदी या मुलांना, या सगळ्या त्यांच्या मुलींना मी आल्यापासून पाहतोय. आई हो गेली ना माता, तिच्या बांगड्या असतील, साडी असेल, तिला थाटामाटामध्ये वाटी लावायचं असा संकल्प या परिवारानं केला. आणि त्या संबंधातून आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळी मुली असतील, नातवंड असतील, परिवार असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून एकत्रित आहोत. कीर्तनाला खूप मंडळी आज उपस्थित झाली. प्रकाश आबा आहेत, आमचे सावेडीचे शेळके बापू आमचे, ज्यांच्याकडे आम्ही आल्यानंतर नेहमी थांबतो. सगळी कलाकार आता तुम्ही सावडीला आले की बापूकडेच. फार गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांचे घरचे सगळे आलेले आहेत. मातृपितृप्रमाणे, मातापित्याप्रमाणे जीव लावणारी मंडळी आहेत. बापूंना, प्रकाश आबांना वंदन. मोठा सप्ताह पहिल्यापासून त्यांनी सावेडीचा सप्ताह उभा केलेला आहे. कलाकार, गुणीजन, कीर्तनकार, क्वालिटी कशी असते ते त्यांनी सावेडीला आणून दाखवलेली आहे. अशी आमची गोड मंडळी सावेडीकर पोंदवडीची आमची, ज्यांच्याकडे आम्ही पौर्णिमेला हनुमान मंदिरामध्ये दर महिन्याला कीर्तन, मासिक अगदी कीर्तन असतं. यावर्षी मला वाटतं माऊलीचं कीर्तन आहे, खवडे माऊलीचं, मागाशी पत्रिका तुम्ही दिली, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण सगळी बसलेली सगळी भाविक मंडळी, आधी करून एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. चौबदार, बालदार, विनेकरी, माझ्या संगतीत गणेश महाराज, राहुल दादा, संदीप दादा, या सगळ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम अतिशय चांगली आहे, चांगलं लावलंय, त्यांनाही धन्यवाद. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एक विनंती आहे, सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये खूप जण उपकार करत असतात. आमचे वांगीचे विकास सर, त्यांच्याही घरी आईचा सोहळा केला त्यांनी, बरं का महाराज. लई माणसं पाहिली, पण या सरांनी जिवंतपणे आईचा सोहळा केला. आईच्या वजना इतके ग्रंथ वाटले, आईच्या वजना इतके पेढे वाटले. माझंच कीर्तन ठेवलं होतं, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता, मी कीर्तन केलं होतं मला आठवतं वांगीला. आपण सगळी मंडळी तिथंही आला होतात. अशी सगळी मंडळी आता दिग्गज आमचे हे तुरीचे 1 नंबरचे व्यापारी बसलेले ते, अगदी पैलवान आहे त्यांचा मुलगा, आल्यापासून सगळी स्वागत करतात. अशी सगळी मंडळी एक एकाहून बळी रे. आता कीर्तनात घेत राहतो, सगळ्यांना वंदन करतो बरं काय का. अर्थ असा आहे, या सजीव सृष्टीमध्ये हजारो जण उपकार करत असतात. आपल्यावर कोण कोण उपकार करतं, उपकाराची यादीच आहे बघा. परोपकाराय दुहंती गावा, या देशातली गाय आपल्यावरती उपकार करते 1 नंबर. दूध देते आपल्याला, शेण देते, आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते बरं का. जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते, आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. परोपकाराय दुहंती, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं वर्णन केलं. किंबहुना कृषीजिने गोधने राखोनी वर्तने. गाईचं रक्षण का करतो आपण, गाईला माता का म्हणतो, तिला राज्यमातेचा दर्जा दिला महाराज. राज्यमातेचा दर्जा दिला आणि सरकार पुन्हा निवडून आलं बघा. आपला आशीर्वाद नाही लागला, गाईचा आशीर्वाद लागला. कारण ती गोमाता आहे. गाय आपल्याला दूध देते, शेण देते, मेल्यानंतर कातडं सुद्धा देते. म्हणजे उपकारासाठी गाय आलेली आहे. मग तिचा दृष्टांत का दिला नसेल संतांना, तिथं उपकार करते ना. गाय तर उपकार करते, मग गाईचा दृष्टांत का दिला नसेल, आईचाच का दिला.
बरं पुन्हा ऐका, झाडं उपकार करतात आपल्यावर. किती उपकार आहे झाडांचा. आपल्याला ऑक्सिजन देतात, फळं देतात. जे फळ पाहिजे ते तुम्हाला खायला मिळतं, ज्या त्या सीझनला फळ मिळतं. किती उपकार करतं झाड. परोपकाराय फलंती वृक्षा. झाड उपकार करतंय, झाडाचा दृष्टांत नाही दिला. गाय उपकार करते, गाईचा दृष्टांत नाही दिला. माणसं सुद्धा उपकार करतात. परोपकाराय इदम शरीरम. आपण उपकार करतो ना, सप्त्याला पंगत घालतो, वर्गणी देतो, एक एक माणूस सप्ताह करतो, याचा उपकारच आहे हा. उपकारासाठी माणसाचा जन्म आहे, पण माणसाचाही दृष्टांत नाही. उपकारासाठी गंगेचा जन्म आहे. गंगा आपल्याला पाणी देते. का फेडित पापताप पोखित तरीचे पादप, समुद्रात जायाप गंगेचे जैसे, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. वाचन नुसतं गंगा गंगा म्हटलं तरी गंगा आपल्याला पवित्र करते. धूत पाप्याचा उगाणा ती परम पवित्र गंगा जाणा. किंवा अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं जरी पाहिली चंद्रभागा तरी तुम्हाला पुण्यवान करते. स्नान केल्यावर पाप ठेवत नाही एवढी पवित्र गंगा, कधीच पाप ठेवत नाही एवढी पवित्र गंगा. इतका उपकार करते. तुमची माझी शेती सांभाळते, तुम्हाला मला पाणी देते, पण तरी सुद्धा गंगेचा उपकार असून सुद्धा गंगेचा दृष्टांत नाही, आईचाच दृष्टांत दिला. मी तुम्हाला का सांगतोय. सूर्य उपकार करतो आपल्यावरती. हा सूर्यनारायण. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. माऊली म्हटलं जगाला प्रकाश देतो. भेद करत नाही प्रकाश देताना, सगळ्यांना प्रकाश देतो. तो जर उगवला नाही तर प्रकाश मिळणार नाही, प्रकाश मिळाला नाही तर माणसं जगणार नाही, वनस्पती उगून येणार नाही. मग सूर्याचा किती मोठा उपकार आहे, तरी सुद्धा सूर्यनारायणाचा दृष्टांत नाही. जेवढे उपकार मी तुम्हाला आतापर्यंत सांगितले हे खरेच उपकार आहेत, पण यांचा दृष्टांत का दिला नाही त्याचं कारण असं आहे, हे सगळे उपकार संतांच्या पुढे कमी पडतात. का? कारण ते सदैव उपकार करत नाहीत, नित्य उपकार करत नाहीत. गाय उपकार करते पण तिचं दूध आटलं तर मग तिचा उपकार कमी पडतो. दूध आटल्यावर ती उपकार करू शकत नाही. गंगा उपकार करते पण पाऊस जर पडला नाही, पाणी आटलं तर ती उपकार करू शकत नाही. झाड उपकार करते पण 4च महिने फळ देतं. तुम्हाला आता तुम्ही ऑगस्ट मध्ये आंबा मागितला तर मग माझा भेटल, स्लाइस भेटल, केमिकल भेटल. आंबा तुम्हाला 4 महिनेच मिळणार, पेरू तुम्हाला 4 महिनेच मिळणार, डाळिंब तुम्हाला 4 महिनेच मिळणार. आबा प्रकाश आबा तुमच्याकडे बागाचे, केळी तुम्हाला 4 महिने, म्हणजे फळ 4 महिने मिळतं. म्हणजे झाड उपकार करतं पण सदैव नाही, 4 महिने करतं. गंगा उपकार करते, पाणी आटलं की करू शकत नाही. गाय उपकार करते, दूध आटलं की करू शकत नाही. सूर्यनारायण उपकार करतो, दिवसा करतो, रात्री करत नाही. दिवसा करतो, रात्री गरज आहे. रात्री केला असतं तर लाईट बिल आलं नसतं, वाढीव दर बिल आलं नसतं. उजनीच्या धरणावरून रात्रंदिवस तुम्ही मोटर चालू ठेवली असती. काय उजाडच असताना अर्थ असा नाही. सूर्यनारायण सुद्धा आपल्यावर सदैव उपकार करू शकतो, दिवसा करतो, रात्री नाही. गाय उपकार करते, सदैव नाही. माणसं उपकार करतात, 1 वर्ष सप्ताह घालतात, दुसऱ्या वर्षी नाही. एक पंगत घालतात, आता एवढं वर्ष जमणार नाही म्हणतात, 2-3 वर्षांनी बघू. आमची परिस्थिती नाजूक आहे. का? माणसंही उपकार करतात पण सदैव नाही. गाय उपकार करते, सदैव नाही. गंगा उपकार करते, सदैव नाही. झाड उपकार करतं, सदैव नाही. सूर्यनारायण उपकार करतो, सदैव नाही. सदैव उपकार कोण करतं? मज निरंतर काय
काय सांगू आता संताचे उपकार. इथं शब्द आला बघा, मज निरंतर जागविती. निरंतर गंगा नाही, निरंतर गाय नाही, निरंतर सूर्यनारायण नाही, निरंतर झाड नाही, निरंतर माणसं नाही. मज निरंतर निरंतर उपकार फक्त संत करतात. तुम्ही दिवसात ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करतात, झोपताना वाचा तरी उपकार करतात, आंघोळ न करता वाचा तरी उपकार करतात. कधीही वाचा, कोणत्याही वेळेला वाचा आणि कोणत्याही वयात वाचा. कोणत्याही वयात म्हातारा असू द्या तरी उपकारच करतात. मज निरंतर जागविती. आळंदीला 1997 साली मी शिकायला गेलो आणि आळंदीला गेल्यावर त्या काळातली आळंदी खूप भीषण होती. मधुकरी मागून राहावं लागायचं, परिस्थिती नाजूक होती, मोबाईल वगैरे काही नसायचं, अंतर्देशी पत्र असायचं. ते बापाला पाठवावं लागायचं की आता आंघोळीची साबण संपली, भेटायला या. म्हणजे पूर्वीचा काळ फार कठीण होता. आता जरा सुविधा झाल्या संस्थेमध्ये, आता शाळा आल्यामुळं जेवण व पैसे घेऊन आपण चालू शकतो. त्या काळात पैसेच नसायचे, मायबापाकडे पैसे नसल्यामुळं पोरं आळंदीला जायची. मग त्या काळात प्रकाशाबा खूप कठीण परिस्थिती. मी आळंदीला गेलो, आमच्या वडिलांनी सोडलं. मग त्या आळंदीत राहायचं कुठं? मग त्या काळाला एकच संस्था होती आळंदीत राहण्यासाठी, तिचं नाव सिद्धभेट वारकरी शिक्षण संस्था, वैकुंठवासी जयराम महाराज. आणि जयराम बाबाकडे गेलो आम्ही राहायला. तर ते जयराम बाबाचा नियम होता, सकाळी उठल्यावर 1000 तरी ओव्या माऊलीच्या वाचल्याशिवाय ते जेवण देत नव्हतं. 500-600 अभंग, 200 तरी अभंग वाचूनच घ्यायचे, 100 तरी अभंग वाचूनच घ्यायचे गाथ्याचे आणि मग जेवायला द्यायचे. आणि मग ते त्यांच्या पठडीमध्ये आम्ही राहायला गेलो. त्यांचा एक नियम होता, काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची. असं माझ्याकडे बघा, निरंतर उपकार कसं करतात संत त्याच्यासाठी कथा आहे. अशी काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचे आणि मंदिराला माऊलीच्या प्रदक्षिणा मारायची. सगळे विद्यार्थी त्यांच्याबरोबर प्रदक्षिणाला जायचे. एक दिवस माझाही नंबर आला आणि चालत असताना एक 65 वर्षाचा 60-65 वर्षाचा म्हातारा बाबांच्या पाया पडला आणि पाया पडून म्हटलं, महाराज हो जयराम बाबा, मला घरातल्या मुलांनी काढून दिलंय, मी कुठं राहू? आळंदीला इतके मायबापेत काढून दिलेले महाराज, बरं हे पुण्यातले पोरं काढून देतात. फार अवघड आहे. मायबापासाठी कीर्तन ठेवणारी अशी आप्पासाहेबासारखी मुलं फार कमी आहे. श्रीमंती नसताना, गरिबी असताना धर्मासाठी काम करणारी मुलं कमी आहेत. जिवंतपणे मायबापाच्या कंबरड्यात लाता घालून त्यांना घराच्या बाहेर काढून देणारी मुलांची संख्या जास्त आहे. म्हणून तर कीर्तनात मायबाप सांगण्याची गरज आहे. विनंती आहे, जिवंतपणे मायबाप सांभाळावं. बघा आजी आप्पासाहेब रडतात का? त्यांना त्यांच्या आईची आठवण येते, माय आठवते. मायबाप निघून गेल्यावर परत तुम्हाला काही मिळणार नाही. त्यापेक्षा तुमचे आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत या 2 हाताचा आधार त्यांना द्या. जेवता येत नसेल तर जेवू घाला, चालता येत नसेल तर चालवा. मायबाप निघून गेल्यावर 10 लाख रुपये खर्च करून काही मिळत नाही. माझा अनुभव आहे. दरवर्षी मी वडिलांचा कार्यक्रम करतो, पैसे जातात, लोक येतात, पण बाप नाही दिसत महाराज. बाप परत भेटत नाही ना, तो गेला आता. मग माझी विनंती काय तुम्हाला, हो या आईचं पुण्यस्मरण चाललंय, एवढा चांगला सोहळा ठेवलाय, एवढं गोड गायन, एवढा सुंदर कीर्तनाचा सोहळा चाललाय, तो टाइमपास म्हणून थोडी आहे, मजा म्हणून थोडी आहे, शिकण्यासाठी आहे की आपल्या घरात आपली आई जिवंत आहे, आपला बाप जिवंत आहे. या 2 हातानं तुमच्या मायबापाला आधार द्या. विनंती असेल, बापानं बापा काढून दिला होता आणि बाप पाया पडला. महाराजांना म्हटलं, बाबा मी कुठं राहू? बाबाने काय केलं, काखीतली ज्ञानेश्वरी काढली आणि त्या 60-65 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात दिली. जा म्हटले माऊलीच्या मंदिरात आजा वृक्षाच्या खाली पारायण कर, माऊली तुझा सांभाळ करतील. ऐका, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांची. तुकोबारायांचं प्रमाणे विश्वासी माणसाला सगळं मिळत असतं, सकळ भोगिता होय त्यांची. आणि मग ते ज्ञानेश्वरी घेतली, हजेरी मारुतीपर्यंत ते महाराज चालत गेले. मात्र परत आलो वापस, बाबा तुम्ही मला ज्ञानेश्वरी दिली म्हणे, पण मी शाळेत गेलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कसं पारायण करू, कसं वाचू? काही काळजी नको करू म्हटले, लिहिता येत नाही तुला, वाचता येत नाही, या माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अक्षराहून नुसते असे बोटं फिरव म्हटले. आणि बोटं फिरवता फिरवता ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, मुक्ताबाई महाराज की जय, सोपान महाराज की जय, एवढं तर म्हणता येईल ना तुला. फक्त अशा अक्षरावरून बोटं फिरवता फिरवता मन. चमत्कार ऐका, 65 ते 85 म्हणजे 20 वर्ष म्हातारं आळंदीत जगलं. आजानुक्षाखाली एकच काम करायचं, अक्षरावरून बोटं फिरवायचं. चमत्कार ऐका, 20 वर्षानं चमत्कार असा झाला, जो शाळेत न गेलेला म्हातारा, पोरानं न सांभाळलेला म्हातारा, मंदिरात बसल्यावर जर एखाद्या कीर्तनकाराची ओवी चुकली तर खालून ओवी सांगायचा, खालून महाराज. मग पाठ झाली ज्ञानेश्वरी, पाठ झाली, पाठ. कितव्या वर्षी? तरुण पण नाही, बालपण नाही, म्हातारपणात वाचली.
तरी माऊली उपकारच करतात. कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी गोड प्रमाण आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. अहो जो शाळेत गेला नाही 18 अध्याय मुखोद्गत झाले महाराज. कृपा करतात महाराज, संत कृपा करतात सदैव. आता आळंदीत एक घटना आहे. 9 महिने बाळ गर्भामध्ये असताना एका आईनं आजानुक्षाखाली 108 पारायण केली माऊलीची. ज्ञानेश्वरीची 108 पारायण बाळ गर्भामध्ये असताना एका आईनं केली. तर तिचा पोरगा जन्माला आला. आता तो पोरगा फक्त 8 वर्षाचा आहे, म्हणजे 2रीला 3रीला शाळेत आहे. गंमत ऐका, त्या 8 वर्षाच्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज, मुखोद्गत पाठ आहे पाठ. आता गाथा सुद्धा पाठ करायला लागलाय पोरगा. हो, त्याला आळंदीकरांनी मंदिराने त्याला बक्षीस दिलं, सत्कार केला त्याचा. का? हो, खरंच सांगतो बरं का, संत कृपा करतात, बालपणामध्ये करतात, तरुणपणात करतात, कधीही करतात. मज निरंतर जागविती. तर त्यांचे ग्रंथ वाचले पाहिजे तुम्ही. भागवत वाचा, रामायण वाचा, तुमच्यावर कृपाच करतात. एक कथा रोजची वाचा, एक कथा रोजची ऐका, एक प्रमाण रोजचं वाचा, कृपाच करतात महाराज. संत कृपा करतात. का? मज कळलं महाराज. सभागृहाकडे काटा गेला, लक्षात आलं आमच्या. पाठच माहिती आहे आम्हाला, हे संत सदैव उपकार करतात हे कळालं. पण तुम्ही आता म्हटलं मग बाकीचे दृष्टांत सदैव करत नाही, मग संत कसे आहेत? म्हटलं आईसारखे आहेत. आईचंच उदाहरण का दिलं? आईचा दृष्टांत का दिला? आईचंच रूपक का दिलं? त्याचं उत्तर याच्यात आहे बघा. सगळेजण आता जे उपकार सांगितले मी तुम्हाला, हे नित्य करत नाहीत, सदैव करत नाही. जगामध्ये फक्त संत सदैव उपकार करतात आणि आई मात्र सदैव उपकार करते. बघा, मला सांगा अशी कोणती आई म्हटली बरं पोरगा माझा 6 महिने जरा अडचणीतच असला पाहिजे? आहे का जगात अशी? अहो, जैशी तैशी मायवरी, काय संतांनी प्रमाण दिले. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. अवघी शब्द वापरला, अवघी. देह विसर्या पुला, जवळी घेता आशेनं गेला. काय वर्णन केलंय महाराज तिचं. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. या आई 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. हर उपकार हो मार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. खूप उपकार करते ना महाराज. सदैव उपकार करणारे संत आहेत आणि नित्य उपकार करणारी आई आहे. म्हणून दृष्टांत आईचा दिला, बाकीचे नाही दिले. बाकीचे उपकार सदैव नाही, निरंतर नाही, फक्त मायच सदैव उपकार करते. त्रास देऊ द्या, घरातून काढून देऊ द्या, झोपडीमध्ये राहिला असू द्या, एखाद्या गोठ्यात राहिला असू द्या, तरी सुद्धा माझ्या पोराला आशीर्वादच देते, कल्याणच झालं पाहिजे म्हणते. जगामध्ये आई सदैव उपकार करते आणि नित्य उपकार संत करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, संत कसे आहेत? आई सारखे आहेत. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
कैलास महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हटले लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त। आई कशी आहे? पहिल्या चरणात आई सांगितली लेकराचं हित सोडून आईला काही माहिती नाही। त्या आईच्या चित्ताचा अंतकरणाचा विषय म्हणजे तिचं बाळ, जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ, तिला तिचं बाळ सोडून काही माहिती नसतं। या जगात आईच अशी आहे बरं का। म्हणून वेदानं शास्त्रानं आपल्याला सांगितलं मातृदेवो भव। या जगातले देव, या जगातला संपूर्ण विश्वाचा मालकच आई आहे महाराज। पहिलं उद्घोष वाक्य मातृदेवो भव। आईची भक्ती करा, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही। देवच आहे महाराज ती। म्हणून लेकोराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त। बाळ सोडून काही माहिती नसतं तिला। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचा एक तालुका आहे।
अंबाजोगाई तालुक्याला एक तात्याराव लहाने नावाचे डॉक्टर जन्माला आहे. जे हॉस्पिटलला ते नेत्रतज्ञ म्हणून काम करत होते, आता रिटायर झाले. ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. म्हणजे योगेश दादांना माहिती आहे, तुम्ही पाहिलं असेल त्यांना मोबाईलवरती खूप सांगतात, खूप भाषणं करतात. पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना. 1,00,000 लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. 1,00,000 लोकांची फीस घेतली नाही. खूप समाज उपयोगी कामं केली. कोरोनाच्या काळात त्यांना, या संपूर्ण कोरोनाच्या काळात 1 नंबरचं डॉक्टर म्हणून आरोग्यमंत्री होते राजेश टोपे, त्यावेळेला त्यांनी मदत केली होती आणि आपल्या देशातला कोरोना बाजूला जाण्यासाठी मोठं सहकार्य केलं त्यांनी. 1,00,000 लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले. पण ऐका, ते 6वीला शाळेत असताना त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की हे तात्याराव फार तर फार 10 दिवस जगते. आई सांगतो बरं, आई कशी लेकरासाठी असते. ऐका काय करते आई लेकरासाठी. ऐका, डॉक्टरांनी सांगितलं 15 दिवसाच्या पुढे हे बाळ जगणार नाही. डॉक्टरांना आईनं विचारलं काय करावं लागेल. म्हटलं काय नाही, यांना किडनी बसवावी लागेल. तर त्या आईनं आपल्या शरीरातली 1 किडनी तात्यारावांना दिली. आईची किडनी डॉक्टरांना बसवली आणि ते तात्याराव आत्तापर्यंत अजून जिवंत आहे. मागच्या 2-4 महिन्यापूर्वी त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी झाल्या, तर सगळी महाराज मंडळी त्यांना भेटायला गेली होती. 13व्याच्या दिवशी नामदेव शास्त्री बाबांचं प्रवचन ठेवलं होतं. सगळेजण आम्ही गेलतो. तर माईकवर बोलताना माझ्याकडे जेव्हा माईक आला तेव्हा मी म्हटलं तात्याराव तुमची मातोश्री अजून गेली नाही. सगळे माझ्याकडे बघायला लागले, कसं काय गेली नाही, आत्ताच माती करून आलो, 13वा झालं. मी माईकवर सांगितलं की जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई गेली नाही. मला सांगायचं काय, किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे बघा. मी तुम्हाला पटणार नाही बरं का, माझा 2016 साली मोठा ॲक्सिडेंट झाला होता. सातारा कोल्हापूरला कीर्तनाला गेलो, येताना एक ट्रॅक्टर आला, ट्रॅक्टरवर गाडी आदळली, आमची पलटी मारली आणि हात पूर्ण डॅमेज झाला. याला नवीन हात टाकलं, नवीन 54-55 टाके याला हात नवीन टाकलं, हात पुन्हा सुरू झाला. पण हात टाकल्यावर ऑपरेशन झाल्यावर माझी एक शीर त्या हातामध्ये दबली होती आणि ते हात माझा स्पंदन घेत नव्हता. म्हणजे असंच राहायचं, असं या हातानं वर आणावं लागायचं, पुन्हा असा खाली राहायचा. त्याच्यातली स्पंदनं निघून गेली. हात नीट झाला पण हाताची स्पंदनं राहिली नाही आणि 6 महिने झाले ती स्पंदनं यायना. डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण येईल, पण ते आलीच नाही. आणि 1 वर्षानं मी रडायला लागलो की आता आपण अपंग झालो, फेटा बांधता येईना, कपडे घालता येईना, अवघड झालं. दुसऱ्याच्या हातात आपलं जीवन गेलं. म्हणून मी रडत होतो आणि आमची आई आमच्या जवळ आली. मला आई सांगायची तुम्हाला, अक्का म्हणतो आम्ही तिला. आपण खालच्या रूममध्ये येता, आईसमोर रडायचं नसतं म्हणून मी खाली रडत होतो. तर आमच्या माईनं, माझ्या आईनं माझ्या डोक्यानं हात फिरवला आणि आमची आई मला म्हटली तुझ्या डॉक्टरांना विचार माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू होईल का. तेव्हा मला कळालं या जगात शीर देणारी, डोळा देणारी, किडनी देणारी फक्त आई आहे. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है। ओ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर नहीं रे कोई, कोई नहीं रे माँ से, हे माँ से बढ़कर कोई नहीं, हे माँ देती है दुआ,
कैलाश महाराज, माँ से बढ़कर कोई नहीं है ओ माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है माँ, माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ, पगले है सबसे बड़ी है माँ. कोणी नाही आईसारखं. किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे. तुमच्या शरीरातले कोणताही पार्ट लागू द्या, डॉक्टरला म्हणेल माझा काढा आणि माझ्या बाळाला सुरक्षित ठेवा. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐका, त्या नेहमी सांगतो मी, एक बाळू नावाचा मुलगा शाळेमध्ये जायचा. आपण सगळे बाळूच आहोत, फक्त कथा आपल्यावर आहे, लक्षात ठेवा. शाळेमध्ये जायचं आणि शाळेतून एक दिवस आला आणि आईला त्यानं विचारलं. आई म्हटलं, आई हे आई, आज वर्गातल्या मुलांनी मला चिडवलं. म्हटलं, आई म्हटली काय चिडवलं बाळ्या? काही नाही म्हटले, वर्गातली मुलं म्हटले आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. म्हटलं मग त्याच्यात काय वाईट वाटायचं राजा? देवानं मला एक डोळा दिला नाही ना, मी एका डोळ्यानं आंधळी म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणता, त्याच्यात काय नाराज व्हायचं? पोरगा म्हटलं, आई तुला देवानं डोळा का नाही दिला? हे आई तू अशी आंधळी का दिसते? हे आई तू अशी डुचकी का दिसते? आता याला कुठे उत्तर असतं का? माय आपली पोराच्या डोक्यानं हात फिरवायची, बायाला शाळेत काढून द्यायची. 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वी पास झाला, 12वीला तर महाराष्ट्र राज्यातून बाळ्याचा पहिला नंबर आला. गरिबाची पोरं शिकतात, श्रीमंताच्या पोरं आता शिकायला तयार नाही, कारण त्यांना पेन म्हणूस तर 12 पेन मिळायला लागले, पेन्सिल म्हणूस तर 1 डझन पेन्सिल यायला लागले. पूर्वी कसं असायचं, शिक्षणासाठी मायबापानं खूप कष्ट केले महाराज पोरांसाठी. 1 क्विंटलचं पोतं तर 50 क्विंटलची ट्रक करमाळ्याच्या मोंड्यात, कोर्टीला, राशीनला, भिगवणला, पुण्याला 50 क्विंटलची ट्रक खाली करतो बाप, आणि पोराच्या पेन्सिलची कपड्याची व्यवस्था करत असतो बाप. कोणाच्या शेतामध्ये माय गेली महाराज, फाटलेलं लुगडं घालून रात्र दिवसभर खुरपत बसली, तेव्हा 30 रुपये भेटायचे तिला, आणि त्या 30 रुपयात पोराचं शिक्षण करायचं. स्वतःला घातलं नाही तिनं, स्वतःला तिनं सोनं नाही, कधी एक टाइम खाल्लं नाही वाईनं, पण लेकरं घडवली महाराज. आणि अशा गरिबाची जाण ठेवणारी मुलं पाहिजेत, नाही तर मग पोर आता श्रीमंत झाली, जमिनीला भाव आले, समृद्धीला जागा गेल्या, हायवेला जागा गेल्या, पैसे मिळायला लागले, मग पोरं मायबापाला विसरून चालली आणि पोरं शिकत नाहीत. आता फार वाईट झालं, शिकलं पाहिजे. गरिबाचं पोर होतं, 12वीला महाराष्ट्रातून पहिला नंबर आला, इतका आनंद झाला गावाला. इकडं बघा, गावानं त्याचा सत्कार ठेवला. पूर्वीच्या काळातली माणसं खूप चांगली होती महाराज, गरिबाला सहकार्य करायची, गरीब पोरांना सन्मानित करायची, त्यांना सन्मान चिन्ह द्यायची, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करायची, गावात वर्गणी करायची. चांगला एखादा पोरगा गुणी असला त्याला आळंदीला पाठवायची. मला आमच्या गावानं आळंदीला पाठवलं महाराज, चांगला पोरगा गातो हा, जा आळंदीला. हो, व्यवस्था. माझ्या बापाची परिस्थिती नव्हती ओंकार मान, गावातल्या लोकांनी वर्गणी करून पकवाज घेऊन दिला. पहिले लोक लय चांगली हो, आता शिकायला लागला तर पकवाज घेऊन येतील महाराज. काय लोक महाराज, फार वाईट काळ. पूर्वी तसं नसायचं, पूर्वीचा काळ लय जुनी माणसं लय महाराज दिलदार हो. हे जातीन भेट आमच्या बीड जिल्ह्यात तर कुठून कलंक लागला बाबा. अरे रे रे रे, इतका घाण जिल्हा आमचा होऊन बसला. एवढा वारकऱ्याचा जिल्हा महाराज आमचा, गडाचा आणि फडाचा जिल्हा. काय 2 महिने झाले कुठं गेलं का बीडचे महाराज म्हणलं की लोक कावरे बावरेच पाहतात. काय करावं महाराज, इतकं वाईट झालं. याचा ओंकार बीडचा, मी बीडचा. बीडने काय महाराज, हे माझं एक मत आहे बरं का, अशी हत्या होच नाही महाराज, असं कोणाला मारूच नाही. तुम्ही हैवान आहेत का सैतान आहेत? असं तुम्ही कसं काय मारू शकता? कोणाच्या लायटरने तुम्ही जोळे जाळू शकता? म्हणजे तुम्ही माणसं आहेत का महाराज? तुम्ही क्रूरतेचा कळस केला महाराज. पण एक वाक्य सांगू, हे बघा हत्या झाली, तिचं राजकारण आता व्हायला नको, जातीभेद व्हायला. आधीच तर कुठून तरी त्याच्यातून बाहेर पडायचं आपल्याला. माळी काय, वंजारी काय, धनगर काय, मराठा काय. फार वाईट झालं महाराज, फार वाईट झालं. म्हणून एक विनंती असेल, जुने माणसं जातीभेद संपून टाकायची. व वंजारी कोणता, माळी कोणता, धनगर कोणता माहिती नव्हतं त्यांना. हे कुठून आणलं? हे मताच्या जोगव्यासाठी लाचार केलं या राजकारण्याने आपल्याला, आणि या मतासाठी दिलं आपल्यात भांडण लावून. माळी माझा, धनगर माझा, वंजारी त्यांचा, हे याचा. नका नका, आपल्यात भांडू नका. आपापसातली भांडणं फार वाईट असतात. स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर जाऊ द्या. माझी मुद्दा एवढाच आहे, जुन्या काळातली लोक सन्मान करायची, शिष्यवृत्ती द्यायची, पोराला शिकवायला पाठवायची, गरीबाच्या पोराला सांभाळायची. आणि ते पोरानं पहिला नंबर आणला. गावातल्या मुख्याध्यापकानं, गावातल्या सरपंचांनी सत्कार ठेवला त्याचा. गरीबाचं पोरग शिकलं, आंधळ्या आईचं पोरग शिकलं, डोळा नाही त्या आईला, पोरग शिकलं, नंबर आला, आपल्या गावाचं नाव केलं, शाळेचं नाव केलं, मोठा सन्मान ठेवला ओंकार महाराज. हो, मोठं व्यासपीठ लावलं, सन्मान चिन्ह बनवलं, हो, भारीत ती शाल आणली, ढोल ताशे लावले, फटाके आणले, सगळ्या गावात बातमी पसरली. आणि वाऱ्यासारखी बातमी त्या आंधळ्या आईच्या कानावर आली. तिला तर इतका आनंद झाला महाराज, बाई
माझ्या लेकरानं माझं नाव केलं, लवकर गेला माझा नवरा, पण माझ्या पोरानं माझ्या काठीचा आधार दिला. काय माझं बाळ निघालं. आई आनंदानं उड्याच मारायला लागली. कोणाकोण तरी 10 रुपये, कोणाकोण तरी 20 रुपये घेतले, गुलाबाची फुलं आणली आणि गुलाबाचा एक मस्त हार आपल्या लेकरासाठी बनवायला लागली. संध्याकाळी बाळ्या घरी आला. आई, हे आई, आई तुला काय माहितीये का? काय रे बाळ्या, गावात माझा सत्कार ठेवलाय, मुख्याध्यापक, गावातले सरपंच माझा सन्मान करणार आहेत, माझ्या गळ्यात हार पडणार आहेत. माहिती ना बाळ्या मला, बघ तुझ्यासाठीच हार बनवते. पण आई, मी तुला सांगायला आलोय, माझ्या सत्काराला तेवढं तू येऊ नको आहे. का रे बाळ्या, तू जर आली नाही, ते बघ डुचकी आली म्हणतील, ते बघ आंधळी आली म्हणतील, तुझ्यामुळं मला चिडवतात आई पोरं. कृपया तू येऊ नको आई माझ्या सत्काराला. फार दुःख झालं आईला. हातातला हार खाली पडला. हंबरडा फोडून आंधळी माय रडायला लागली. एक आईचं वर्ष श्राद्ध आहे. एवढा छान कार्यक्रम या मुलांनी ठेवलाय. तुम्हाला आई शिकवणार आहे मी महाराज. एक वर्षभर राजुरी म्हटली पाहिजे असं कीर्तन आम्ही आईचं कधी ऐकलं नाही. माझा ऐका गड्या, एवढा चांगला कार्यक्रम आहे. प्रत्येक आईनं, प्रत्येक बाबानं घेऊन जा घरी. आहे आई काय असते. आई फार सुंदर कथा आहे महाराज, फार गोड दृष्टांत आहे. संतांनी जर आईचा दृष्टांत दिला तर आपण आईचे दृष्टांत का सांगायचे नाही. ऐका रे दादांनो, घरी घेऊन जा. माय तू येऊ नको बरं. तू जर आली तर माझा अपमान होईल. तू आंधळी दिसते, तू कुरूप दिसते, तू डुचकी दिसते. आई तू यायचं नाही. माय रडायला लागली. येऊ दे रे बाळ्या, मला पाहू दे रे तुझा सत्कार. आईच्या जीवनात दुसरं काही नसतं, हाच आनंद आहे. नाही आई, तू यायचं नाही. तू जर आली नाही, खबरदार मी तुला कधी बोलणार नाही. बाळ्या असं सांगून निघून गेला कैलास महाराज. पण संध्याकाळी ढोल ताशे वाजायला लागले, फटाकडे वाजायला लागले, मिरवणूक निघाली, गळ्यामध्ये शाल घालण्यात आली, सन्मान चिन्ह, व्यासपीठावरती खुर्च्या मांडण्यात आल्या, सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला गड्या. पण आईला दम नाही निघाला. आई तीच असते महाराज, तुम्ही कितीही सांगा तिला, ते लेकराच्या कौतुकाला पाहायला जाणार म्हणजे जाणार. ती काय सावत्र आई आहे का महाराज? ती आई आहे. तिच्या हृदयाला दम नाही निघाला. लेकुराचे हित जाणे वाहे माऊलीचे चित्त, दम नाही निघाला तिला. आणि ती माय एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली, डोक्यावर शाल घेतली, लांबच्या झाडाच्या कोपऱ्यातून आपल्या पोराचा सन्मान पाहत होती. आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये तरळले. बाळाचा सन्मान पाहत होती. हृदय तिचं गदगद झालं. खूप आनंद झाला. माझ्या बाळानं माझं नाव केलं म्हणून ती रडत होती. तेवढ्यामध्ये एका मास्तराची नजर त्या कोपऱ्यामध्ये गेली आणि मास्तराने आवाज दिला, हो माय, एवढा लांबून काय पाहता? तुमच्याच पोराचा सन्मान आहे, व्यासपीठावरती या. धन्य माता आहेत तुम्ही. आईच्या पण गळ्यात हार घालण्यात आला. हे सगळं चांगलं झालं. पण बाळ्याला या गोष्टीचा खूप राग आला. सांगितलं होतं मी आईला यायचं नाही, तरी माझी आई आली, माझा अपमान केला. माझी आई न म्हणताना सुद्धा आली. बाळ्या गाव सोडून निघून गेला. तालुका सोडला, जिल्हा सोडला, राज्य सोडलं. बोलता बोलता 6 महिने गेले, बोलता बोलता 8 महिने गेले, बोलता बोलता 1 वर्ष गेलं, बोलता बोलता 2 वर्ष गेले. बाळ्या काही परत आला नाही. मोठा साहेब झाला, खूप शिक्षण घेतलं, परराज्यात गेला, परराज्यातून परदेशात गेला. बिचारी माय, आंधळी माय. ऐका ऐका राजुरीकर, काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावाच्या पोस्टमनकडे रोज जायची. गावातल्या पोस्टमनला विचारायची, साहेब, हो साहेब, माझ्या बाळाचा काही संदेश आलाय का? माझा बाळा येईल का? ते पोस्टमनला आपली रोजची सवय झाली होती. म्हातारी रोजच विचारते, हिचा पोरगा काही येत नाही. आता बोलता बोलता 5 वर्षाचा कालखंड निघून गेला. साहेब मोठा, बाळा मोठा साहेब झाला. आईला मात्र विसरून गेला होता. म्हातारी आता रोज काठी टेकत गावातल्या चौकामध्ये जाऊन गावकऱ्यांना विचारायची. आता 10 वर्ष निघून गेले योगेश महाराज. 10 वर्षानं म्हातारी जीर्ण झाली, थकली, दमली, श्वासोश्वास कमी पडायला लागले आणि या जगाचा निरोप घेऊन आंधळी माय लेकराची वाट पाहत 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 मरून गेली. बाळ्यांना अशी खूप मुलं आहेत, आईच्या 10व्याला सुद्धा आली नाही. ओंकार महाराज, कैलास महाराज आणि मी बाळवणीला एक कीर्तन केलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये बाळवणी गाव. आईचं वर्ष श्राद्ध होतं आणि कीर्तन झाल्यानंतर एक लाल फेट्यावाला म्हातारा बापू माईकवर बोलायला उभा राहिला आणि माईकवर प्रकाश आबा म्हटला, म्हातारा बाबा, काय तुमचे आवाज आहेत, काय तुम्ही आई सांगता, डायरेक्ट काळजामध्ये जातो आमच्या. खूप छान कीर्तन करता हो महाराज, काय सुंदर बोलता हो महाराज. पण ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं त्या आईचा पोरगा मातीला आला नाही, 10व्याला आला नाही, गंगापूजनालाही आला नाही, वर्ष श्राद्धाला सुद्धा आला नाही. काय चाटायची श्रीमंती महाराज. काय करायचं? संस्कार जर नसतील, पोरं जर माय बापाला बोलत नसतील,
या जगामध्ये मायबापाचा फायदा. विनंती असेल बघा, मायबाप निघून गेल्यावर काहीतरी करण्यापेक्षा जिवंतपणे आईला बोला. तुम्ही आईला नुसतं आई जरी बोललात तरी खूप झालं तिला, बापाला नुसतं बाप जरी बोललात तरी फार झालं. 5 वर्ष 10 वर्ष गेली, म्हातारी मरून गेली रे. कुणीतरी गावातल्या चांगल्या लोकांनी त्या म्हातारीची माती केली, तिचा दहावा केला, गंगा पूजन केलं. आता माय जाऊन 5 वर्ष निघून गेले, पण बाळ्या मात्र आला नाही. आता खूप दिवस गेले. माझ्याकडे बघा, आई कळेल. आई एका रतनबाईसाठी आमच्या आप्पाने कीर्तन ठेवलंय. तिचा मुलगा, तिचा सगळं घर या आईचा आठवण काढत काढत सोहळा करतोय. ऐका रे, 11:15 वाजलेत, 15-20 मिनिटं आपले राहिलेत, संपत आले कीर्तन माझं. मला आई शिकवायची तुम्हाला. 1 वर्षभर ध्यानात ठेवा आई. आता खूप दिवस गेले आणि 20-25 वर्षानं बाळ्या आता म्हातारा झाला होता. साहेब झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं परत महाराष्ट्रात आला. तर जिथं काम निघालं ते जन्मगाव होतं. ती शाळा दिसली, व्यासपीठ दिसलं, जुनं घर दिसलं. घरापर्यंत दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. रस्ता काढत काढत म्हातारा झालेला बाळ्याला कोणी ओळखत नव्हतं. आतमध्ये प्रवेश केला, दरवाजाची कडी उघडली, घरामध्ये सगळीकडे जाळ्या झाल्या होत्या. जाळ्या बाजूला करत बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यानं पुसला आणि बापाच्या पायाला आपलं मस्तक लावून पाहतो तर त्या फोटोच्या शेजारी गोल आकारामध्ये एक पांढरी चिठ्ठी पडलेली होती. पांढरी, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. ती ओळी पाहिलेली चिठ्ठी हातामध्ये घेतली आणि त्या चिठ्ठीला वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, ऐका चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे माझ्या आईला लिहिता येत होतं, त्या दिवशी बाळ्याला कळालं. पुढे लिहिलं होतं, बाळ्या तू माझ्यावर नाराज झालास, मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं, माझ्या आई नावाच्या हृदयाला दम निघाला. मी तुला लांबून पाहायला आले रे, पण तेवढ्यामध्ये तुझ्या शिक्षकानं मास्तरानं हाका मारली, मला यावं लागलं व्यासपीठावर. मी जर आले नसते तर तुझा अपमान झाला असता. पोराचं नाहीचं जमत नाही असं लोक म्हटली असती, म्हणून मी आले. मला माफ कर राजा, मी तुझी खूप वाट पाहिली. वाट पाहून माझे डोळे तुला पाहण्यासाठी तरसले रे राजा, तू काय आला नाही. आता माझा श्वासोश्वास संपून चालला, मी आता मरायला लागले बाळा. पण मरत असताना तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं होतं, तेवढं राहून गेलं. एवढं या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलंय. कोणत्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय? खाली लिहिलं होतं, बाळा तू 7वी पास झाल्यापासून ते 12वीच्या परीक्षापर्यंत, तुझा सत्कार होईपर्यंत रोज मला एक प्रश्न विचारायचा, आई तुला डोळा का नाही, आई तू डुचकी का दिसते, आई तू आंधळी का दिसते, मला आंधळीचा मुलगा का म्हणतात. आज सांगते बाळ्या, मरून चालले म्हणून सांगते रे बाळ्या, मला ईश्वरानं 2 डोळे दिले होते, मी आंधळी नव्हते बाळा. 2 डोळे मला दिले होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. माझ्या पोटामध्ये तुझा अंश वाढत होता. तुझा बाप मात्र हार्ट अटॅकने मरून गेला. माझ्या पोटात तुझा गर्भ होता. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. माझ्या पोटी तुझा जन्म झाला. डॉक्टरांनी मला आनंदाने येऊन सांगितलं, आई तुम्हाला खूप राजस मुलगा झालाय, गोंडस मुलगा झालाय, राजबिंडा पोरगा आहे, गोरापान पोरगा आहे. माझ्या जगण्याचा आधार आला. माझ्या अंगावरचे रोमांच उभे राहिले. माझं ऊर भरून आलं. मला खूप आनंद झाला मला मुलगा झाल्याचा, माझ्या काठीच्या आधाराचा. डॉक्टरांनी मला दुसरी घटना सांगितली, आई तुमचा पोरगा खूप सुंदर आहे दिसायला, पण तुमच्या बाळ्याला एका डोळ्यानं जे कधी जग दिसणार नाही. तुमच्या बाळ्याचा एक डोळा आधू आहे. तुमचा बाळा एका डोळ्यानं जग पाहणार नाही असं म्हटल्यावर मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर असा अन्याय करू नका, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं पाहिलं पाहिजे. डॉक्टरने मला पर्याय सांगितला, आई तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा एक डोळा काढून जर तुमच्या बाळाला बसवला तर तुमचा बाळ्या 2 डोळ्यानं जग पाहिल. असं म्हटल्याबरोबर मी होकार दिला, बाळ्या माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन केलं, तो डोळा काढून तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागले. तेव्हापासून लोक मला डुचकी म्हणायला लागले. मला त्याचं दुःख कधी झालं नाही. त्याचं कारण माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता, माझ्या डोळ्यानं तू जग पाहत होता, माझ्या डोळ्यानं तू जगत होता. चिठ्ठी भिजून गेली होती, पत्र भिजून भिजून भिजून, माफी मागायला आई राहिली नव्हती.
आई मात्र कधीचीच निघून गेली होती. लक्षात ठेवा लेकुराचे ही जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे माऊलीचे चित्त ऐसी काबा प्यासी जाती ऐसी कबयासी जाती करीला बाविन प्रीती कोणी नाही बघा आई सारखं या जगात. दरननत डोळा नसेल तर डोळा देते, कान नसेल तर कान देते, किडनी खराब झाली किडनी देते, शिर खराब झाली शिर देते. संत म्हणतात कोणी नाही विना लाभाचं प्रेम करणारी आहे, लेकराचं हित करणारी आई आहे. करीला माझा पोरगा सांभाळेल का नाही, माहिती नाही माझा पोरगा उपकाराची कृतज्ञता ठेवेल का नाही, पण डोळा देणारी आई आहे, किडनी देणारी आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता जशी आई आहे काय आता सांगितलेल्या सगळ्या कथा असे संत आहेत महाराज, काही बदल नाही याच्यात. जसं आईचं हृदय आपकारी निघू द्या, पोरगा दुष्ट निघू द्या, हो माईला न बोलणारा निघू द्या, तरी सुद्धा आई उपकार करते. संतात आईत काहीच बदल नाही महाराज. सांगतो ऐका ऐका ऐका. त्या लोहगावला तुकाराम महाराजांचा आजूळ आहे, आजूळ पुण्यातलं लोहगाव विमानतळ आता विमानतळामुळे प्रसिद्ध आहे. आणि त्या लोहगावला तुकाराम महाराजांचे अर्धे टाळकरी, 14 टाळकऱ्यातले अर्धे टाळकरी लोहगावचे. आता एकही टाळकरी नाही बरं ते. तसं तेव्हा अर्धे म्हणल्यावर आता निदान 450 वर्ष झाली तुकोबारायांना. वर्षाला 2 जरी असते तरी आता 8,000 पाहिजे होते, पण नाही झाले एकही. त्याचं कारण तिथं गुंठाच कोटी रुपयाला झाला. विमानतळ झालं, एवढ्या एवढ्या जागेचे कोटभर रुपये यायला लागले. मग पोरं कशाला अध्यात्मात आणि टाळ वाजवायला. ते आमच्याकडे दुष्काळ, तिकडे आळंद जा, तिकडे आळंद. आमच्याकडून बीड जिल्ह्यातून मराठवाड्यातून तिकडं अजून MIDC नाही म्हणून बरं आहे. तिकडं आल्यावर तिकडचे यायचे नाहीत महाराज. हे असंच आहे महाराज. बघा 14 टाळकऱ्यातले अर्धे टाळकरी तुकोबारायांचे सर फक्त कुठले लोहगावचे. आणि त्याच्यात ते शिवबा महाराज होते. ते शिवबा महाराज म्हणजे तुकोबारांचे अत्यंत जीवलग. आता ओंकार महाराज, कैलास महाराज, ओम महाराज नन्नवरे, कृष्णा महाराज, पलीकडचे गायक, हे सगळे जे गायक आहेत, दत्ता महाराज, हे जे सगळे गायक आहेत ना, हे कीर्तन करायला आवडत असतात का. रंगवरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत. अहो नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात रंगायचं, उगाच रंगत नव्हतं, उगाच रत नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला होते. हो, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग,
जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. पुढं पुढं वाळवंटात नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल. नाचू लागला नाचू लागला नाचू लागला. हो एकच काळी झाली हरी 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 हरी. हा एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा संपूर्ण असं वाटतं का नाही तुम्हाला? 8 दिवस आहेत तुम्हाला सावडीला बरं काय. हे गडी आता 8 दिवस सावडीला मस्त जा ऐकायला है. जागाच पुरत नाही यावर्षी आता सावडीला. काळजीच करून वा वा गायकच तसे आहेत. ओंकार महाराज कैलास महाराज वेळ लावलाय सध्या लोकांनी. महाराज वेळ नाही व डायरीमध्ये जागा नाही. गायकाला कुठं 10,000 रुपये कधी दिले असते लोकांनी महाराज. गायकाला क्रेटा गाडी गायकाला. अहो 500 रुपये माझ्या संघ कैलास राहायचं 200 रुपये देत नव्हते हो लोक. मी म्हणे जाऊ लय चांगला गातो 200 द्या. देत नव्हते. आता हे तुम्ही काय महाराज माहोल बनवलाय. आणि त्यांना कारण त्यांची कला आहे महाराज. त्यांचा आवाज आहे. काय देवानं दिलं महाराज. कैलास महाराजांच्या चाली तर एवढ्या गाजल्या. ओंकार महाराजाचा आता एक प्रमाण ऐकाच तुम्ही आता येणारच ऐका ऐका मग. आणि ते शिवबा महाराज कासार 1 मिनिटं 5 मिनिटं फक्त. संत कशा आईच्या हृदयाचे आहेत बरं का. आणि मग ते शिवबा महाराज कायम तुकोबारांच्या बरोबर वाटा वाटा. आपण 5 मिनिटात थांबू आता फक्त न बोलता वाटा बरं का. आणि मग ते शिवबा महाराज कायम तुकोबारांच्या बरोबर कायम बरोबर चाली म्हणायला तेच प्रमाण म्हणायला तेच कीर्तन सुरू करायला तेच. परिणाम काय झालं तुकाराम महाराजाचं तर संसारात लक्षच नव्हतं. पण तिकडे त्या शिवबा महाराजांचं लागानं. त्यांच्या बायकोला वाटलं आपला नवरा आता नक्की तुकोबाच झाला गड्या. म्हणून तिनं कपट केलं बाईनं. यांची खोडच मोडती म्हटले. तुकाराम महाराजांनी आपल्या नवऱ्याला निरस नाही पाहिजे कीर्तनाला. म्हणून तिनं काय केलं बोलण्यामध्ये नवऱ्याला घुमवलं. आणि म्हटले मालक तुमच्या तुकाराम महाराजांना आपल्या घरी मुक्कामाला आणा. आपण त्यांना पंचपक्वानात जेवण करू. लय आनंद झाला. शिवबा महाराज उडीच मारायला लागले. काय माझ्या बायकोच्या मनात आलं माझ्या गुरुला घरी आणायचं. लय आनंद झाला. आणि तुकाराम महाराजाला आमंत्रण दिलं आणि कीर्तन केलं. लोहगावला मुक्काम थांबले तुकोबाराय. सकाळी काकडा करायचा होता. बाईनं काय केलं बघा. रात्रीच 3 वाजता 3 दगडाच्या चुलीवर हंडा मांडला. उकळतं पाणी तयार केलं. दगड पाण्यामध्ये पडला ना दगडाचे 2 तुकडे व्हावे एवढं कडक पाणी तयार केलं. 4-5 तासाचा जाळ लावला. ढणाढणा जाळ लावला. कडक पाणी तयार. दगड पाण्यात पडला. दगडाचे 2 तुकडे व्हावे एवढं गरम पाणी. आणि तुकाराम महाराज स्नानगृहात आंघोळीला बसले. आणि बघा ना माझ्या नवऱ्याला कीर्तनाला नेलं नाही पाहिजे म्हणून फडक्यानं हंडा धरला. आणि जसाची तसा तुकोबाराच्या अंगावरती उठून दिला. एवढं कडक पाणी अंगावर पडल्याबरोबर हात वर केले. ओंकार महाराज जळे माझी काया लागला मन. जळे माझी काया लागला मन. माझी काया लागला जय माझी काया लागला
असं वाटतंय 12 वाजले. अर्थ एवढाच आहे. अंगावरती पडल्याबरोबर धावा केला. बाळवेशामध्ये पांडुरंग आले. तुकोबारायला आलिंगन दिलं, कुणाला दिसले नाही. तुकोबारायांचा दाह शांत झाला आणि तुकोबाराय निघाले. आणि निघाल्यावर ज्या बाईनं पाणी टाकलं होतं का, अय राजुरी ऐका, ज्या बाईनं उकळतं पाणी टाकलं होतं का, त्या बाईला तुकाराम महाराज म्हटले कल्याण असो तुझं. हा अय राजुरी, कुणाला ज्या बाईनं उकळतं पाणी टाकलं होतं कैलास महाराज काय म्हटले, कल्याण असो तुझं. तुकोबाराय निघून गेले आणि 8 दिवसानं असं झालं, बाईच्याच अंगाचा दाह व्हायला. बाईच्याच अंगाचा, जैशी करणी वैशी भरली. जास्तच महाराज ते म्हणायचंच नाही. दुसऱ्याचा बांध कोरला म्हणजे आपलं 2-4 एकर जाणारच, काळजीच करायची नाही. होतात ते असं म्हणायचंच नाही. मिळाय चांग असं कोणाचे पैसे पचत नसतात. कोणाचे 10 रुपये खाल्ले की तुमचे 10,000नीच जाणार आहेत, काळजी करूच नका. तेव्हा तर असतंच ते महाराज, जैशी करणी वैशी भरणी. ऐका ना, जसं अंगाचं होता बरं ते सांगता येई ना. तुकाराम महाराज तरी सांगता आलं देवाला, म्हणजे सांगता येई ना. सांगायला जावं तर नवऱ्याला सांगावं लागेल, मालकाला सांगावं तर मालक मला सोडून देतील. मी त्यांच्या गुरुच्या अंगावर पाणी टाकलं, बरं वैद्याकडून नेलं, डॉक्टरकडून नेलं, 10 काही राही ना. शेवटी सांगावं लागलं, मालक तुमच्या गुरुच्या अंगावर पाणी टाकल्यापासूनच मला असं होतंय. तुकाराम महाराजकडे घेऊन गेले शोभा महाराज, रडायला लागले. ऐका गड्या, तुकाराम महाराज म्हटले काहीच करू नका, मला कळालंय. जिथं तुम्ही माझ्या अंगावर पाणी टाकलं होतं का, तिथली माती ओली करून तुमच्या अंगाला लावा, तुमचा दाह शांत होईल. भगवंतानं तिथं अवतार घेतला होता. ऐका, लोहगावची ती माती अंगाला लावली, दाह शांत झाला. अपकार करणाऱ्याला सुद्धा उपायच सांगितला महाराज, उपकारच केला. रामेश्वर भट्टानं अपकार केला महाराज, गाथा बुडवला, त्याला संत बनवलं. विसोबा चाट्यानं भाकरी मिळू दिली नाही, मधुकरी मिळू दिली नाही. वेवन अंगावर थुंकलाय नाथ महाराजांच्या, किती कथा सांगू. उपकारच केलाय, त्यांना संत बनवलं. का, लेकुराचे हित जाणे माऊली. संत असेच आहेत. जशी आई माफ करते, आई जसं लेकरासाठी सर्वस्व, तसे संत आपल्यासाठी सर्वस्व. म्हणून आईशी कळवळ्याची जाते, करीला भावीन प्रीती पोटी भारवाही. 9 महिने 9 दिवस गोळा सांभाळते दगडासारखा. आपल्याला आज आईनं जन्म दिला, आज या पोरांना आई नाही महाराज. किती गोड माय होती बघा, इतकी सुंदर दिसणारी माय, राजस सुकुमार माय, नथनी घालणारी गोड अशी माय आज या कुटुंबाची गेली. 2 पिशव्या घेऊन बरोबर 12 वाजता ही माय निघाली असेल प्रवासाला. तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये कैलास महाराज तिनं केलेलं कर्म, तिनं केलेलं पुण्य, तिनं केलेली पुण्याईचे संचय बाहेर पडला असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या आईच्या, या मुलानं, या परिवारानं आमची आई देवाच्या पायाजवळ असावी म्हणून ठेवलेलं कीर्तन, त्याच्यातले ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नाद बाबा, संत कथा, आईच्या कथा बाहेर पडल्या असतील. सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला, काळजीच करू नका. आणि लालबुंद प्रकाशातल्या भगवंताच्या पायाजवळ ही आई आज 12 वाजता स्थिर झाली. हात वर करून या आईने तुम्हाला आशीर्वाद दिले. पोरांनो, काळजीच करू नका. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावे तया. हात वर करून आईचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. आज आई 12 वाजता देवाच्या पायी समर्पित झाली. एक आईसाठी आणि संतासाठी आपण कीर्तन केलं. आई आज देवाच्या पायाजवळ गेली. एक विनंती असेल, आता विठोबा रुक्माई होईल, विठोबा रुक्माई झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली होईल. ऐका, अभंग होईल, पुष्पवृष्टी होईल. पुष्पवृष्टी झाल्यावर ही शेवटची चाल म्हणतील बरं का, एक भैरवी, आणि चाल झाल्यावर ऐका, आणि मगच सगळ्यांनी उठायचंय बरं का. विठोबा ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती. वाद वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी. विठो आम्हासे पावले झाला गुप्त, वाद वेळ झाला उभा पांडुरंग, श्रीरंग बोलावी. कृष्ण महाराज, दत्ता महाराज, तुका म्हणे माझी देताना तुका म्हणे माझे, 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 तुका
म्हणे माझे तुका म्हणे माझे म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे भार तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती तुम्हा संतावरे ओझे तुम्हा संतावरे ओझे ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची करीला भावी ना प्रीती लाभावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती करेला भावेन प्रीती करीला भावी ना प्रीती करीला भावी ना प्रीती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती